भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे। त्याचबरोबर उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत। याचाच आनंद उत्सव हिंगोलीतल्या गांधी चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलाय। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई तथा पेढे वाटप हा आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह शेकडोंच्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आमचे नेते आणि उद्या होणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची निवड झाल्यामुळं आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे। यामध्ये सर्व आमचे बाबारावजी आहेत, शहराध्यक्ष आहेत, सर्व भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। आपण मागल्या 20 तारखेला झालेलं मतदान, 23 तारखेला झालेला निकाल आपण पाहिला आणि या महाराष्ट्रातल्या पूर्ण मतदार बंधू आणि भगिनींनी पूर्ण या महायुतीला कौल दिला। त्यानंतर हे जे काय आनंद या महाराष्ट्रामध्ये उत्सव साजरा करण्याचं काम आम्ही सर्व नागरिक करतात। त्यामागचं कारण एकच आहे, 2014 ते 2019 आपण सन्माननीय मोदी आपल्या देवेंद्रजीची मुख्यमंत्री म्हणून आपण सत्ता पाहिली। त्यानंतरही 2019 मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले, पण आपलं काही कारणास्तव काय आपली सत्ता गेली। त्यानंतर 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिलं। त्यांनी अत्यंत काम चांगलं केल्यामुळं जे या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला महायुतीला पूर्ण भरघोस मताने निवडून दिलं आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या दिनांक 5 तारखेला आझाद मैदानावर या सन्माननीय फडणवीस साहेबांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यामुळं आम्ही आनंद या हिंगोली जिल्ह्यात या नागरिकाच्या वतीनं आणि कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदाची निवड होती। या निवडीमध्ये आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांची गटनेतेपदी निवड झाली आणि आज हा जल्लोष आम्ही साजरा करत आहोत। या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना जनतेने कौल दिलेला आहे आणि हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री कशासाठी पाहिजेत, शेतकऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू असं आश्वासन आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, आमचे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार असतील यांनी दिलेला आहे। त्या अनुषंगानं शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न, विजेचा प्रश्न जसा रात्री शेतकऱ्याला रात्रभर जागरण करून आपल्या शेतामध्ये काम करून शेतीला पाणी देण्याचं काम ते करतात, आता पूरक लाईन ही दिवसा पण आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। असं आमचं सरकार हे उद्या स्थापन होणार आहे आणि या सरकारचा शपथविधी उद्या 5 वाजता मुंबई येथे पार पडणार आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, एक धुरा म्हणून ते महाराष्ट्राला नावलौकिक करतील।